नमस्कार, आपण बघता आयकॉन महाराष्ट्र आरोग्यमय विषय कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील गोरे आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटरचे डॉक्टर सागर गोरे यांचे। सागर गोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठ, कंबर, आंबलीपीत, मुतखडा, त्वचेचा रोग, दमा, गुडघेदुखी, पायाला भेगा पडणे, हाडाची ठिसूळता, झोप न येणे, मानसिक खच्चीकरण, उदासीनता अशा आजारावर डॉक्टर गोरे यांचे गोरे आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटरला अवश्य भेट द्या। डॉक्टर सागर गोरे हे एक आयुर्वेदिक MD आहे। आयुर्वेदिकामध्ये चांगला अनुभव असणारे छत्रपती संभाजीनगर शहरामधील डॉक्टर गोरे हॉस्पिटलचे प्रसिद्ध कामगार चौकात इथे आहे। आपण अवश्य भेट द्या आणि जाणून घेऊया डॉक्टर सागर गोरे सरांकडून। नमस्कार। दुखणं, मणक्यांचं दुखणं हे सुरू होतं। त्यामुळे झोपताना अजून एक गोष्ट म्हणजे झोपताना आपण कसं झोपायला पाहिजे, तर उशी ही फार पातळ किंवा अगदी मऊ अशी पाहिजे। जर आपण कडक जागेवर झोपत असू, खूप जास्त वेगळ्या पोजमध्ये झोपत असू, पोटावर झोपत असू, तरी सुद्धा मानेचे किंवा मणक्यांचे आजार होतात। तर हे आपण बघितले काही सामान्य कारणं की जे नॉर्मल माणसाला वातविकार होण्यासाठी किंवा सांध्यांचे मणक्यांचे आजार होण्यासाठी कारणीभूत असतात। आता समजा एखाद्याला सांध्यांचा, मणक्यांचा किंवा वाताचा विकार झाला तर त्याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसू शकतात, तर सगळ्यात पहिलं म्हणजे दुखणं। कारण आयुर्वेद असं सांगतो की जिथे जिथे वात आहे तिथे तिथे दुखणे, म्हणजे कुठेही दुखलं, पोटात दुखलं तरी वात आहे, मानेत दुखलं तरी वात आहे, गुडघ्यांमध्ये दुखलं तरी वात आहे। म्हणून आधी सांगितलेल्या त्या गोष्टींनी वात वाढतो आणि दुखणं सुरू झालं म्हणजे वात आहे हे आपण समजलं पाहिजे। तर दुखणं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे जी मुवमेंट व्हायला पाहिजे सांध्यांची ती होत नाही, म्हणजे रेस्ट्रिक्टेड मुवमेंट असते। म्हणजे एखादा सांधा अडखळणे, पाहिजे तेवढा न वाकणे हे एक महत्त्वाचे लक्षण त्याच्यामध्ये दिसतं। काही लोकांमध्ये सांधे सुजायला लागतात। तर सांधे सुजणे, दुखणे, आखडणे हे सगळे वाताच्या आजारांमध्ये आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये होतं काय किंवा याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आपल्याला जाणवते, खास करून आपण जर सांध्यांचा विचार केला तर सांध्यांमध्ये गाऊट होणं, म्हणजे ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड खूप वाढतं, रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याच्यामध्ये आमवत ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांना रुमॅटिझम होतो आणि त्याच्यामुळे सांधे जे आहे ते कमी वयात सुद्धा सुजायला लागतात आणि वाकडे सुद्धा होतात। एक आहे ऑस्टिओ आर्थरायटिस जो वयानुसार वाढतो, वयानुसार होतो, ज्याच्यामध्ये 40 नंतर कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि मग सांधे झिजायला लागतात। हे काही प्रकार आहेत की जे आपल्याला सांधेवातामध्ये दिसतात। मणक्यांमध्ये गादी सरकणे, नस दबणे किंवा एखादा आघात होऊन, एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये मार लागून आणि मग एखाद्या नसावर दाब पडणे हे काही कारणं असू शकतात। आणि ज्याच्यामुळे आता मणक्यांमध्ये जर गॅप असेल किंवा गादी सरकली असेल, नस दबली असेल तर काय लक्षणं दिसू शकतात, तर त्याच्यामुळे हाताला मुंग्या येणं, पाठीचं म्हणजे खालच्या कमरेचं किंवा मानेचं दुखणं होऊ शकतं, हातामध्ये मुंग्या येऊ शकतात, हात जड पडू शकतो, हात वर उचलला जाऊ शकत नाही, असे भरपूर लक्षणं आपल्याला ह्या वातविकारामध्ये म्हणजे सांध्यांच्या किंवा मणक्यांच्या आजारामध्ये दिसू शकतात। केरळीयन पंचकर्म म्हणजे काय? आता केरळीयन पंचकर्म म्हणजे काय, तर पंचकर्म जे शास्त्रामध्ये सांगितलं ते महत्त्वाचं आहेच, पण केरळच्या लोकांनी स्पेसिफिक काही अलग अलग औषधी किंवा अलग अलग कॉम्बिनेशन करून पर्टिक्युलर तेल बनवले किंवा पर्टिक्युलर औषधी बनवल्या आणि एक विशिष्ट प्रकार त्यांनी पंचकर्ममध्ये डेव्हलप केला, म्हणून त्याला केरळीयन पंचकर्म असं म्हटलं जातं। तर केरळीयन पंचकर्म म्हणजे विशिष्ट प्रकारचे स्ट्रोक्स हे मसाजमध्ये वापरले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं कॉम्बिनेशनमध्ये वापरले जातात, हे महत्त्वाचं। पंचकर्म केव्हा करावे आणि वर्षातून करावे का नाही करावे याच्याविषयी? बरोबर। आता पंचकर्म म्हणजे काय हा खूप मोठा टॉपिक आहे, सरांनी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे। पंचकर्म म्हणजे 5 कर्म, बरोबर। आता आपण त्या विषयाकडे येणारच होतो। तर सांधेवातामध्ये जो वाताचा आजार आहे त्याच्यासाठी खास करून बस्ती हा उपक्रम केला जातो। 5 कर्म जे आपण पंचकर्म म्हणतोय त्याच्यामध्ये वमन आहे, त्याच्यामध्ये उलटी केली जाते, विरेचन आहे, त्याच्यामध्ये लूज मोशन होण्यासाठी म्हणजे ते आपण कंट्रोल्ड लूज मोशन तिथे करून घेतो। त्याच्यानंतर बस्ती आहे, ज्याच्यामध्ये इनिमा दिला जातो। त्याच्यानंतर नस्य आहे, ज्याच्यामध्ये नाकामध्ये तेल किंवा औषधी काढे सोडले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं आहे रक्तमोक्षण, ज्याच्यामध्ये शरीराच्या एखाद्या अवयवामधून रक्त बाहेर काढलं जातं। आता आपण वाताचे आजार स्पेसिफिकली बघत होतो, तर 5 कर्म हे एका वेळी केले जातात। आमच्याकडे जे पेशंट येतात ते म्हणतात सर आम्हाला पंचकर्म करायचं आहे तर सगळ्याच गोष्टी करा, असं होत नाही।
पेशंटला जे गरजेचं आहे, म्हणजे कफाचा आजार असेल तर उलटी करायला लावतात, जर पित्ताचा आजार असेल तर विरेचन लागतं, आणि जर वाताचा आजार असेल तर सगळ्यात चांगलं असतं ते म्हणजे बस्ती. मूतखड्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता उन्हाळा आलेला आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी मूतखड्यासाठी आणि याच्यावर आपल्याला उपाय काय? बरोबर. आता मूतखडा होणं म्हणजे लघवीच्या जागी, म्हणजे लघवी जिथून तयार होते त्या किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात. आता जनरली हे का तयार होतात तर आपल्याला माहिती आहे की कमी पाणी पिल्यामुळे होतात असं सगळ्यांना वाटतं, पण आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्त्वाचं आहे की खडा हा ज्यांचं पोट खराब असतं, म्हणजे खास करून मोठ्या आतड्याचा ज्यांना त्रास असतो, गॅसेस सारखे होतात, त्यांना मूतखडा होतो. म्हणून पोट साफ ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्कीच आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो, त्यामुळे पाणी शरीरातलं कमी होतं, डिहायड्रेशन होतं. ते पाण्याचं प्रमाण आपण समतोल ठेवलाच पाहिजे. पण मी सजेस्ट करेन खास करून की 12ही महिने आपण पोटाकडे फार लक्ष द्यायला पाहिजे. जेवढं पण पोट साफ ठेवून तुपाचं प्रमाण शरीरामध्ये भरपूर ठेवू तेवढा मूतखडा नक्कीच कमी होईल. पित्ताशयाचे प्रमाण वाढते. पित्ताशयाचे प्रमाण वाढण्याचे कारण आणि त्याच्यावर उपाय काय? बरोबर. जसं शब्दामध्येच आहे की पित्त किंवा पित्ताशय. पित्त, शरीरामध्ये पित्त असतंच. आपल्याला जी भूक लागते आणि भूक लागते तेही पित्तामुळे, आपण जे बघतो तेही पित्तामुळे आहे. ॲसिडिटी होते ही हायपर ॲसिडिटी आहे, म्हणजे पित्त जास्त वाढणे प्रमाणापेक्षा. आता पित्ताशय आणि पित्ताशयातले खडे हाही एक मोठा विषय आहे. तर पित्त जेव्हा वाढतं तेव्हा पित्ताशयाचे खडे तयार होतात. आता सोपी गोष्ट आहे, खडा तयार व्हायचा असेल तर तुम्हाला ते सुकवावं लागेल, म्हणजे तिथे पुन्हा वाताचा हे आला. जेव्हा ड्रायनेस शरीरातला वाढतो तेव्हा, म्हणजे पित्ताला जेव्हा ड्रायनेस येतो तेव्हा पित्ताचे खडे तयार होतात. मग मुळात पित्त जास्त का वाढतं तर खास करून बाहेरचं खाणं आलं किंवा अवेळी खाणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ऑफिसचे जे लोक आहेत ते वेळेवर जेवतात. वेळेवर म्हणजे वेळ झाली की जेवतात. खरं तर तसं नाही, भूक लागेल तेव्हा जेवायला पाहिजे. पण किंवा मग आधीचं खाल्लेलं असेल ते आधी पचलेलं नाही आहे तरी आपण परत खातोय, अशा वेळेस पित्त कमी जास्त होतं, ॲसिडिटी होते, शरीरातलं पित्त वाढतं. आणि याच्यातच जर आपण रात्री जागरण केलं, दिवसा झोप घेतली तर त्याच्यामुळे शरीरातला ड्रायनेस वाढतो आणि पित्ताचे खडे होतात. पित्ताशयाचे खडे झाल्यानंतर ऑपरेशन करायला लागलं तर आयुर्वेदामध्ये किती सक्षम प्रमाण घ्यायचं आणि काय ऑपरेशन करायची गरज नाही? बरोबर. आता अशा बरेच केसेस पाहायला मिळतात की ज्यांना पित्ताशयाचे खडे असतात आणि ते मग व्हॅरी करतात की कोणाला एक खडा असू शकतो, 2, 5, 10, काही लोकांचं पूर्ण पित्ताशय भरलेलं असतं. आता हे पित्ताशय भरलेलं असताना आता जर खूप जास्त प्रमाणात पित्ताचे खडे असतील तर तिथे ऑपरेशन करणं हाच एक भाग असतो. पण जर 1, 2 किंवा 3, 5 पर्यंत खडे छोटे छोटे असतील तर तेव्हा नक्कीच ते मेडिसिन्सनी 100% जातात. आता अजून एक गोष्ट असते की पित्ताशयाचे खडे असल्यामुळे पित्ताशयावर सूज येणं किंवा पित्त कमी झाल्यामुळे शरीरामध्ये पचन कमी होऊन जातं. त्याच्यामधून जर दुसरा आजार तयार होत असेल किंवा कॅन्सरसारखा भयानक आजारही पित्ताचे खडे खूप दिवस जर राहिले तर होतो. अशा वेळेस मात्र नक्कीच कॅन्सर जर असेल तर ऑपरेशनच करणं बेटर असतं. अदरवाईज कमी खडे असतील, छोटे असतील तर आयुर्वेदाने 100% नीट होतं. त्वचा विकाराविषयी काय? आता उन्हाळा आला, त्वचाची काळजी घेणं गरजेचं आहे. महिलांमध्ये त्वचाचे प्रमाण वाढत आहे, घरी गरमट असताना दिवसभर आपण वातावरण सुरू याच्याविषयी काळजी. बरोबर. आता त्वचेमध्ये एक महत्त्वाचं एक गोष्ट ही असते की त्वचा स्वतःचं प्रोटेक्शन, स्वतःची काळजी स्वतः घेत असते. तिला गरमी झाली तर ॲटोमॅटिक स्वेटिंग होतं, घाम येतो आणि ती थंडी होत असते. थंडीमध्ये ॲटोमॅटिक आपल्याला शिवरिंग होतं, गुडगुडी भरते आणि त्वचा स्वतःला गरम करत असते. आता त्वचा जी असते ती तयार होते रक्तामधून. त्याला म्हणलं जातं की जशी दुधावर साय येते तशी रक्ताचा साईचा भाग, म्हणजे रक्ताचा वरचा भाग जो एकदम मऊ आहे त्याच्यापासून स्किन बनते. म्हणजे डायरेक्ट आपण विचार करू शकतो की त्वचेचा आणि रक्ताचा डायरेक्ट संबंध आहे. तुमचं रक्त खराब झालं तर त्वचा खराब होते. आता पुन्हा तिकडे आपण रक्त खराब का होईल तर तुमचा आहार आणि विहार बदलला. पुन्हा तीच गोष्ट की तुम्ही दिवसा झोपत असाल, रात्री खूप जागरण करत असाल, बाहेरचं खात असाल, खूप स्पायसी खात असाल, आंबट खाण्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर तुमचं रक्त दूषित होतं. दही रात्री खाणं किंवा 2-4 गोष्टी मिक्स करून खाणं, विरुद्ध आहार जसं की शिकरण खाणं, केळीमध्ये किंवा एखाद्या नॉनव्हेजमध्ये दूध टाकून खाणं, दही टाकून खाणं हे एक मुख्य कारण आहे की जे त्वचा खराब करतात. एक महत्त्वाचं कारण जे आपल्याला दिसून येतं ते म्हणजे टाईट फिट कपडे घालणं, जसे की जीन्स. आजकाल महिलांमध्ये जीन्सचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे शरीराच्या जिथे जिथे जॉईंट्स तयार झालेले, म्हणजे 2 अवयवांमध्ये
घाम येतो आणि तो घाम तसाच राहतो, तो व्यवस्थित पुसला जात नाही किंवा ओलावा निर्माण होतो, तिथे फंगस तयार होतो आणि मग त्वचेचे विकार चालू होतात. शेवटचा प्रश्न सर, गोरे आयुर्वेदिक आणि पंचक्रम सेंटरमध्ये काय ओळख आणि याच्यासाठी काय आवडतं? खरं म्हणजे आजकाल आयुर्वेद, आता आधी असं होतं की आयुर्वेद सांगावं लागायचं की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. आजकाल लोकांना सांगावं लागत नाही तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. लोकांना फायदे तोटे आयुर्वेदाचे दोन्ही माहिती आहेत. त्यामुळे ज्या लोकांना जुनाट आजार किंवा नवीन, हे लोकांचं म्हणणं झालं की जुनाट आजार असेल तर आयुर्वेद घ्या, पण नवीन आजारांसाठीही आयुर्वेद तेवढाच काम करतो. आणि आम्ही मागच्या 3 वर्षांपासून लोकांसाठी त्यांना परवडेल, कारण आजकाल कसं आहे मिडल क्लास फॅमिली भरपूर आहे, त्यामुळे त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये आणि शास्त्रोक्त अशी ट्रीटमेंट आम्ही लोकांना देतो. म्हणून मला असं वाटतं की नक्कीच लोकांनी आयुर्वेद निवडावा आणि आम्ही त्यांच्यासाठी आहोतच. त्याच्यामुळे गोरे आयुर्वेद हॉस्पिटल इथे लोक निसंकोचपणे येऊ शकतात. येस, थँक्यू. तुमचं नाव सांगा. प्रकाश सरकार, वय? 40, बरं. गाव कोण? पत्ता सांगा तुमचा. रंजनी, तालुका जामनेर. बरं. काय त्रास होता? ही नस आहे ना, ती दुखत होती. बरं. 5वी नस जी आहे ती 5वी, बरोबर. मग काय काय आणि कुठे ट्रीटमेंट घेतली? जळगावला घेतली हम्म. आणि त्याच्यानंतर आपल्या संभाजीनगरला घेतली. बरं. अपेक्षा हॉस्पिटल ते संभाजीनगरला. संभाजीनगर. बरं. तरी त्रास होताच. सरही त्रास होता. त्याच्याकडे त्या गोळ्या खास तात्पुरता गुण आला, त्यानंतर परत ते तसं झालं होतं. बरं. मग त्यानंतर आपण काय काय ट्रीटमेंट केली? मग त्याच्यानंतर आता तुमच्याकडेच ट्रीटमेंट केली. होय. काय ट्रीटमेंट केली आपण? आता तुमच्या इकडे सुया टोचल्या. हां, बसल्या आणि आणखी ते सोन्याच्या काडीने त्याला शेक दिला. शेक दिला. बरोबर. किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेतो आता? आपल्या 2 महिने झाले आता. 2 महिने झाले. बरं. आता किती टक्के फरक आहे तुम्हाला? आता 100% फरक. 100% फरक आहे. चालेल. तुम्हाला काही पथ्य सांगितलेले ते पाळायचे, आहे, पथ्य. बरोबर? हो, चालेल. आपली ट्रीटमेंट इथे पूर्ण होते. हां.